पावसाळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कोवळी अशी तोंडली बाजारामध्ये उपलब्ध होते. तोंडली ही फारशी कोणाला आवडत नाही, पण आज आपण अगदी खास नेहमीपेक्षा वेगळं वाटण करून चटपटीत चवीची भरली तोंडली बनवणार आहोत. ही भाजी तुम्ही टिफिनमध्ये सुद्धा नेऊ शकता आणि ही भाजी चटपटीत चवीमुळे मुले सुद्धा आवडीने नक्कीच खातील. नमस्कार मंडळी, मी रुचा आपणा सर्वांचे खमंग खानदेशीमध्ये मनापासून स्वागत करत आहे. तर सुरुवात करूया आजच्या आपल्या छानशा अशा रेसिपीला. पावसाळ्यांमध्ये आपल्याला तोंडली बाजारामध्ये भरपूर प्रमाणात दिसते. तर आज आपण तोंडलीपासून भरली तोंडली कशी बनवायची, डब्यासाठी, घरी खाण्यासाठी अतिशय मस्त अशी रेसिपी आहे ते बघणार आहोत. तर त्यासाठी मी अगदी कोवळे-कोवळे, छोटे-छोटे असे तोंडले घेतलेले आहेत. 1 पावशेर हे तोंडले आहेत. तर तुम्ही सुद्धा कोवळे आणि अगदी छोटे-छोटे असे कोवळे तोंडले ह्या भाजीसाठी घ्यायचे आहेत. यानंतर मसाला काय लागतो ते बघून घेऊ. तर मसाल्यासाठी आपण पाऊण वाटी ओला नारळ खवून घेतलेला आहे. 2 चमचे सुके खोबरे घेतलेले आहे. 1 चमचा काळा मसाला घेतलेला आहे. 1 चमचा तीळ घेतलेली आहे. 1 चमचा लाल तिखट, 1 मोठा चमचा भरून गूळ, 7 ते 8 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्या घेतलेल्या आहेत आणि भरपूर अशी हिरवीगार कोथिंबीर घेतलेली आहे. श्रावणामध्ये जर भाजी साठी आपण कांदा लसूण खात नसाल, तर या रेसिपीतून लसूण सुद्धा तुम्ही स्किप केला तरी सुद्धा चालू शकेल. भरली तोंडली करण्यासाठी आपल्याला तोंडली कापून कशी घ्यायची, तर काय करायचं, तोंडली स्वच्छ धुवून त्याला कपड्याने पुसून घ्यायची आहे. यानंतर तोंडलीचे नाके काढून घ्यायचे आणि याला उभ्या 4 अशा आपल्याला काप देऊन घ्यायचे आहेत. हे बघा, दाखवलेल्या पद्धतीप्रमाणे उभे 4 काप द्यायचे आहे आणि ही जी आपली मध्ये गॅप तयार झाली आहे, त्याच्यामध्ये आपल्याला मसाला भरायचा. कोवळी तोंडली घेतल्यामुळे त्यातल्या बिया देखील अगदी कोवळ्या असतात आणि पटकन अशी ही तोंडली शिजली जाते. यानंतर आपल्याला मिठाचं पाणी तयार करून घेतले, थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे पाण्यामध्ये. त्यामध्ये तोंडली घालायची म्हणजे काही तुरटपणा थोडाफार असेल आणि रंग देखील भाजीचा खूप छान असा टिकून राहतो. त्यामुळे आपल्याला मिठाच्या पाण्यात ह्या कापलेल्या तोंडल्यांना घालायचं आहे. मिठाच्या पाण्यात घातल्यानंतर त्यांना थोडंसं हाताने थोडंसं अगदी चोळून घ्यायचं आणि यानंतर ह्या निथळत आपल्याला चाळणीत ठेवून घ्यायच्या आहेत. साधारणतः 5 मिनिटं आपल्याला मिठाच्या पाण्यात ठेवून लगेच त्यांना काढून चाळणीत निथळत ठेवायचं आहे. तोपर्यंत आता आपण भाजीसाठी मसाला तयार करून घेऊ. मसाल्यामध्ये सर्वप्रथम आता आपण तीळ भाजून घेऊ. तर तीळ मंद आचेवर छान तडतड अशी फुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे. तीळ भाजली गेलेली आहे. तीळ आता आपण एका ताटलीत काढून घेऊ. यानंतर आपल्याला सुकं खोबरं भाजायचं आहे. आपल्याकडे जर ओलं नारळाचा चव नसेल किंवा आपल्याला खवायला वेळ नसेल, नारळ नसेल, तर त्यावेळेला सुका खोबऱ्याचं प्रमाण आपल्याला वाढवून घ्यायचं आहे. ते सुद्धा आपण छान असं खरपूस असं तांबूस रंगावर भाजून घेतलेलं आहे. ते सुद्धा काढून घेऊ. मसाल्यामध्ये आता आपण तीळ आणि खोबरं भाजून घेतलेलं, शेंगदाणे आणि लसूण पाकळ्या यांचं कूट तयार करून घेऊ. पाणी अजिबात न घालता याचं कूट तयार करून घ्यायचं आहे आपल्याला बारीक असं. यानंतर एका ताटामध्ये आपण सर्व मसाला एकत्र करणार आहोत. त्यामध्ये ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे. तयार केलेलं जे कूट होतं ते सुद्धा घालून घेऊ. यानंतर गूळ घातलेला आहे. गूळ आपल्याला नसेल आवडत तर आपण स्किप देखील करू शकता. परंतु छान अशी आंबट गोड चटपटीत अशी चव येते यामुळे. यानंतर काळा मसाला घातलेला आहे घरगुती तयार केलेला. 1 चमचा लाल तिखट घातलंय. चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे. यामध्ये आता भरपूर अशी हिरवीगार कोथिंबीर घालू. 1 चमचा तेल घालू. यामुळे बाइंडिंग छान येते मसाल्याला आणि हा मसाला भरण्यासाठी देखील सोपा जातो. सगळं आपण एकजीव करून घेऊ हाताने पटपट. सगळा हा मसाला बघा आपला बनवून तयार झालेला आहे. याची चव आपण बघून घ्यायची आहे. म्हणजे मीठ जर कमी असेल तर थोडं मीठ, तिखट तुम्ही घालू शकता. यानंतर हळूवारपणे सगळ्या तोंडल्यांमध्ये आपल्याला हा मसाला भरून तोंडल्यांना दाब देत तो बंद करायचा आहे आपल्याला तोंडली. हे बघा ह्या पद्धतीने. तर तुम्हाला अगदीच डब्याची घाई असेल, अजिबात वेळ नसेल, तर अशा वेळेला काय करायचं आहे, तोंडल्यांना या पद्धतीने काप देऊन त्या तोंडल्या ह्या मसाल्यामध्ये घोळवून घ्यायच्या आहेत आणि घोळवल्यानंतर त्या फोडणीला घालायच्या आहेत. आणि जर वेळ असेल तर ह्या पद्धतीने तोंडल्या भरून तोंडल्या करून बघा, खूप छान अशा होतात. आणि वेळ नसेल तर तो उपाय मी तुम्हाला सांगितलेला आहे. तर हे बघा सगळ्या तोंडल्या पटापट अशा आपल्या भरल्या जातात. अजिबात याला वेळ लागत नाही. लगेचच सगळ्या तोंडल्या आपल्या भरून रेडी झालेल्या आहेत. आणि आता तोंडल्यांना आपण फोडणी देणार आहोत आणि छान खमंग अशी भाजी आपण याची तयार करणार आहोत. एका जाडबुडाच्या पसरट पातेल्यामध्ये बघा आपण आज फोडणी करणार आहोत. भाजीला फोडणी देणार आहोत. तर 2 पळ्या आपण यामध्ये शेंगदाणा तेल घेतलेलं आहे. कांदा आपण या भाजीमध्ये अजिबात वापरणार नाही आहोत. बिना कांद्याची ही भाजी करणार आहोत. त्यामध्ये सुरुवातीला आपल्याला मोहरी आणि जिरं घालायचं आहे.
मोहरी आणि जिरं तडतडलं, की त्यामध्ये आपल्याला पुढे हिंग घालून घ्यायचा. हिंगामुळे चव छान लागते आपल्या भाजीला. हिंग, हळद, मोहरी, जिऱ्याची छान अशी मस्त खमंग अशी फोडणी आपण याला देऊन घेतलेली भाजीला आणि यानंतर आपण यामध्ये भरून घेतलेली तोंडली टाकून घ्यायची आहे. सगळ्या तोंडल्या आपण यामध्ये घालून घेऊ. जर तुम्हाला ऑफिससाठी घाई असेल, तुम्हाला अजिबात वेळ नसेल तोंडली शिजवायसाठी, तर तुम्ही त्यावेळेला काय करायचंय, कुकरमध्ये हीच पद्धत आपण कुकरमध्ये करायची. कुकरमध्ये ही भाजी थोडीशी आलतून-पालतून परतवून घेतली, की त्यामध्ये अगदी पाव वाटी किंवा अर्धी वाटी पाणी घालायचं आणि कुकरच्या 2 शिट्ट्या काढायच्या. अगदी झटपट अशी भरली तोंडलीची भाजी तयार होते. व्यवस्थित याला खालून वरपर्यंत आपण हलवून घेऊ. आणि यानंतर आपण यावर झाकण ठेवून घेणार आहोत आणि वाफेवर आपण आधी तोंडली शिजवणार आहोत. तर त्यामध्ये आपण अर्धा ग्लास पाणी टाकणार आहोत आणि मी सांगितलेली जी पद्धत आहे कुकरची, ती सुद्धा व्यवस्थित होते. ज्यांना ऑफिससाठी डब्याची घाई आहे, त्यांनी या पद्धतीने शिजवल्यास थोडासा वेळ लागतो भाजीला. 10-15 मिनिटात ही भाजी शिजते. परंतु तेवढं सुद्धा आपल्याकडे जर वेळ नसेल, तर आपण कुकरमध्ये ही भाजी शिजवायची आहे. साधारणतः 2 ते 3 मिनिटांनी आपण जर बघितलं, तर भाजीला छान अशी वाफ चढलेली आहे आणि वर झाकणावर पाणी घातल्यामुळे काय होते, की अजिबात ही भाजी करपत नाही खाली. त्यामुळे वरती ह्या झाकणावर पाणी टाकायचं मात्र विसरू नका. बघा पाणीला आपोआपच असा रस सुटलेला आहे. गुळामुळे आणि ओल्या खोबऱ्यामुळे भाजीला छान असा आपोआपच रस्सा सुटायला त्या मदत होते. वाफेवरच आपल्याला ही भाजी शिजवायची आहे. 15 ते 20 मिनिटात ही भाजी छान अशी शिजून तयार होते. जर आपण कोवळी तोंडली घेतली असेल तर. साधारणतः 10 मिनिटांनी जर आपण झाकण उघडून बघितलं, तर बघा आपली जी तोंडली आहे, ती अगदी मस्त अशी दिसत आहे. त्यातला मसाला त्याला देखील मस्त तेल देखील सुटलेले आहे आणि अगदी छान अशी तोंडली आपली बऱ्यापैकी शिजत आलेली देखील आहे. आपण पुन्हा एकदा चेक करून बघूयात तोंडली थोडीफार शिजली आहे का? तर तोंडली बऱ्यापैकी अर्धवट अशी शिजली गेलेली आहे. आपण जर सुरीने चेक केले किंवा जी सुटी तोंडली आपली झालेली आहे, ती जर आपण चेपून बघितली, तर संपूर्णपणे बघा ही तोंडली आपली शिजलेली आहे व्यवस्थित. थोडंसं अगदी 5 ते 7 मिनिटाची वाफ द्यायची याला आवश्यक आहे. म्हणून आपण काय करणार आहोत, 5 ते 7 मिनिटाची याला वाफ देणार आहोत. पुन्हा एकदा मी बघितली, तर तोंडली बऱ्यापैकी झालेली आहे. यामध्ये आता उरलेला जो आपला मसाला होता, तो आपण घालून घ्यायचा. मी पुन्हा एकदा सांगते, जर तुम्हाला ऑफिसच्या डब्यासाठी घाई असेल, तर तुम्ही ही सगळी जी प्रोसेस आहे ती कुकरमध्ये करून घ्यायची अगोदर. एक अर्धी वाटी किंवा 1 वाटी पाणी घालायचं आणि कुकरच्या छान 2 शिट्ट्या काढायच्या. अगदी पटकन अशी ही भाजी तयार होते आणि जे उरलेलं पाणी असेल किंवा रस्सा असेल, तुम्हाला राहू द्यावंसं वाटलं तर राहू द्या. नाही तर मग त्याला कोरडा करा कुकरमध्ये आणि लगेचच भाजी डब्यात भरायला घ्या. तर आता पुन्हा एकदा मी यावर झाकण ठेवत आहे. साधारणतः 5 ते 7 मिनिटासाठी आपण याला वाफ देऊन घेऊ आणि फायनली आपली भाजी लवकरच रेडी होणार आहे. 5 ते 7 मिनिटं झालेली आहेत. वरचं पाणी सुद्धा पूर्ण शिजलं गेलेलं आहे, निघालेलं आहे. वाफ झालेली आहे पाण्याची आणि खाली सुद्धा भाजी अजिबात बघा करपलेली नाहीये. जर आपल्याला भाजी किंवा कुठलाही भात, तोंडली भात म्हणा, कुठलाही मसाले भात करायचा असेल ना, तर नेहमी लक्षात ठेवा वरती थाळीवर पाणी घालायचं. म्हणजे अजिबात खाली ही भाजी किंवा कुठलाही भात करपत नाही. तर बघा आपली भाजी या ठिकाणी रेडी झालेली आहे. गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि गॅस बंद करण्याच्या अगोदर थोडी कोथिंबीर घालायची आहे. तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे. बघा आज आपण तोंडलीची जी भाजी केलेली आहे ती सुकी अशी केलेली आहे. कारण आपण आज भरली तोंडली असा शब्द वापरलेला आहे. जर तुम्हाला थोडीशी पातळसर हवी असेल, भाकरीसोबत, भातासोबत खायसाठी हवी असेल, तर तुम्ही काय करायचं आहे, वरच्या थाळ्यावर जे आपण पाणी टाकलेलं आहे, थाळ्यावरचं जे पाणी आहे ना, ते थोडं-थोडं करून त्याच्यामध्ये टाकायचं आणि थोडासा आपण रस्सा त्यामध्ये तयार करायचा. म्हणजे ते गरम पाणी टाकल्यामुळे भाजीची चव देखील अजिबात खराब होत नाही. चवीची भाजी तयार होते. पण त्या थाळीवरती जे गरम पाणी तयार होतं, ते आपण टाकत जायचं आहे. आज आपण ही कोरडी आणि अशी छान अशी भरलेली तर तोंडली तयार केलेली आहे. गरमागरम असा फुलका आपण शेकायला घेऊ बघा. आज आपण फुलक्यासोबत ही भाजी मी खाणार आहे म्हणून मी फुलका गरम करत आहे. टम्म असा फुगलेला फुलका आणि त्यासोबत गरमागरम अशी तोंडलीची भाजी. इतका छान असा मस्त मेनू लागतो आणि तुम्ही सुद्धा हा मेनू नक्की ट्राय करून बघा. खूप साधी, सोपी आणि सरळ अशी रेसिपी आहे. कांदा न वापरता आपण आज ही भाजी केलेली आहे. ती सुद्धा इतकी छान रस्सेदार अशी झालेली आहे. श्रावणामध्ये तुम्ही सुद्धा ही भाजी करू शकतात. त्यामध्ये फक्त आपण लसूण घातला, तो लसूण नका घालू. कांदा लसूण उरहीत आपली मस्त भरली तोंडलीची भाजी तयार होते. तर तुम्हाला आजची माझी रेसिपी आणि रेसिपीमधल्या टिप्स कशा वाटल्या? आजची भाजीचा प्रकार तुम्हाला कसा वाटला? हे मला कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, शेअर करा. तसंच रेसिपीला हाईप करा म्हणजे आपली रेसिपी जास्तीत जास्त लोकांकडे पोहोचण्याचा आम्हाला मदत होईल. त्याशिवाय आपले चॅनल तुम्ही आजपर्यंत सबस्क्राईब केले नसेल, तर आपले चॅनल खमक खानदेशीला नक्की सबस्क्राईब करा. चिकन दाबा आणि ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे सर्व पोहोचतील. अशा छान-छान आणि मस्त-मस्त नवनवीन आणि भरपूर टिप्ससह भरपूर अशा रेसिपीज घेऊन पुन्हा भेटूया खमंग खाण्याच्या पुढील भागामध्ये. धन्यवाद.